महापालिका निवडणुकीनंतर महायुतीकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू। जिल्ह्यातून जवळजवळ 650 पेक्षा जास्त उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। खासदार धनंजय महाडिक। त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तयारी सुरू केली आहे। भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू झाल्या असून संपूर्ण जिल्ह्यातून 650 पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे। सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने राज्य निवडणूक आयोगाची लगबग वाढली आहे। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणूक प्रक्रिया 16 जानेवारी रोजी मतमोजणीने पूर्ण होणार आहेत। त्यानंतर पुढील 2 दिवसात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। या पार्श्वभूमीवर भाजपकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी तयारीला सुरुवात करण्यात आली आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती 3 दिवस चालणार आहेत। पहिल्या दिवशी कागल, राधानगरी आणि भुदरगड विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या। सर्व इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्यानंतर त्यांचा सविस्तर अहवाल राज्यस्तरीय नेत्यांकडे पाठवण्यात येणार असून उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असंही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलंय। बुधवारी कोल्हापूर, दक्षिण, करवीर, पन्हाळा आणि गगनबावडा तर गुरुवारी आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत। या मुलाखतींसाठी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्यासह माजी आमदार संजय बाबा घाटगे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील आणि महेश जाधव उपस्थित आहेत। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा।